करता चला आजचा दिवस सुटू शकतो तुमचा. 4 चेंडू डॉट टाकले तर अगदी 2000 रुपये आपल्या खिशात घेऊन जाल तुम्ही. साहेबांनी रोख इथे पारितोषिक तुमचं आमच्या पुढे दिलं गेलं आहे. हो ना. तर प्रेक्षकांचं खरोखरच कौतुक आहे. अगदी बघा संध्याकाळचं सत्र तरी देखील सगळे प्रेक्षक खेळून राहिले आहेत. हा अंतिम सामना पाहण्याकरता लगेच आपण सुरुवात करतोय. चला वेळ घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पहिल्या ओव्हर करता प्रणव, त्याच्या समोर विध्वंसक आणि विस्फोटक अरबाज तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न असेल का? उमेरला थांबवलंय आणि दुसरा धावे करता आलाय. काय घडलं इथे? तर तिथे चेक केलं जातंय. लगेच कर. हा करावं लागेल कारण अगदी क्लोज आहे, अगदीच क्लोज आहे, त्यामुळे तिथे चेक करावं लागेल. OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक रन इथे धाफलकावर लागली गेली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर. पहिल्या चेंडूचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाफलकावर लागली, एक विकेट आली आहे. प्रणव पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अरबाज करता. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे फुल्लर लेंथवर टाकला होता. अरबाजनं त्याला दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2वर. 7-8 जरी रन बनला ना तरी ही मॅच खूप चांगली होईल, खूप चांगली होईल. 2 चेंडूमध्ये 2 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. मॅच रंगतदार आहे. कोण क्वालिफाय होईल? भगवा करंडक 2025चा आजच्या दिवसाचा क्वालिफाय कोण ते आपल्याला इथे कळणार आहे. जीवी स्पोर्ट्स महापुली आणि त्याच्या विरोधामध्ये दुर्गा स्पोर्ट्स आवाज भिनार. पुढचा बॉल चांगला बॉल खोल टप्प्याचा. 1 रन करता इथे पुढे आलेत. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. सरपंच साहेब खुश आहेत. सरपंच साहेबांनी डॉटला 500 लावलेत, पण 3 बॉल मध्ये 3 सिंगल आलेत. नाही, 3 मध्ये 3 सिंगल आलेत. सरपंच साहेब खुश आहेत कारण संघानं आज चांगला परफॉर्म केलाय. दुर्गा स्पोर्ट्स या नावानं त्यांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रणव तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका अरबाजच्या बॅटमध्ये अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरी करता कॉलिंग आणि तिथे आसिफला माघारी जावं लागेल. 1 रन कंप्लीट झालाय. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते येते 4 या आकड्यावर. या विकेट करता 500 रुपये येत आहेत. ज्याने हा थ्रो केला होता, अगदी ॲक्युरेट थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आणि प्रणय न हा थ्रो केला होता आणि त्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे येते. जयेश वलघणी आपण पाहताय खंबाळा सरपंच त्यांच्या माध्यमातून ही प्राईज येते. यावेळेस मात्र तिथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल करता तिथे धावलेत आणि रनआउटची विकेट इथे येते. म्हणजे हा डॉट बॉल आहे. 500 रुपये प्रणवच्या खात्यामध्ये जातील. प्रणवच्या खात्यामध्ये 500 रुपये इथे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. जयेश वलगणे आज खूप खुश आहेत कारण टीमनं खूप चांगलं काम केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा दाफलकावर आहेत.
5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र शेवटचा बॉल हवेमध्ये, येथे रन्स घ्यावे लागतील. 1 रन तर कंप्लीट झाली आहे, दुसरी करता आलेत. 2 कंप्लीट केल्यात आणि 2 वरच समाधान मानावं लागेल. या 2च्या मदतीनं धावसंख्या 6, विजयाकरता 7 धावसंख्येचं लक्ष्य. सात धावसंख्येचं लक्ष आहे. बघूया 7 धावसंख्येला कशा पद्धतीने इथे धाफलकावर जोडलं जाईल. 7 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावल्या जातील. सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. उलटा रन काउंट कर, 7 पासून मागे येत जा. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 7 धावसंख्येचं लक्ष आहे. जोय पटेल यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत टीम जीवी स्पोर्ट्स महापोली करता. वेगवेगळ्या विभागातनं ही स्पर्धा पाहिली जाते. षटकार मारून मॅचला जर कब्जात केलं तर 2000 रुपये जयेश वलगणे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी चला, बॅटर अजून जात नाही, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. चेंडू रेड होणार नाही. अंधार पडला तरी आजच खेळावं लागेल. जर इथे भिनार संघ ही मॅच जिंकतोय तर सन्माननीय महादेवजी घाटाळ साहेब त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज हे भिनार संघाला दिलं जाईल. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. गोलंदाज आकाश परियार. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. जे बसले होते ते उभे झालेत, कारण मॅच रंगतदार आहे. कोण जिंकेल ते अजूनही स्पष्ट नाहीये. जर महापोली संघ इथे जिंकतोय तर अगदस बुबेरे वडवली यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि महादेव घाटाळ यांच्याकडनं 5000 टीम भिनार करता. आणि जयेश वलगणे यांनी जर षटकार मारून मॅच जिंकवलं तर 2000. मॅच कडे जाऊया. रंगतदार सामना, रोमहर्षक सामना. पहिला बॉल, 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतं. यावेळेस पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉल सीमा रेषा पार. जयेश वलगणे यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. बघा, हा जो जल्लोष आहे ना जयेश वलगणे यांचा, हा पैशाने विकत घेता येणार नाही. ही खुशी आहे त्यांची. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, सुपर. यावेळेस मात्र विजयी होतीये टीम भिनार संघ. आवाज भिनार या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा.